गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा तुम्ही म्हणता कालच ही बारामतीहून आलेत आज कळत आलेत. तर आज चालले आम्ही गावात, कारण आज आहेत महाळ म्हणजे पित्र येत बघा. आता सकाळचे 7:30 पावणे 8 वाजले. तर चला जाऊ, कारण 12 वाजता निवड दाखवायचा असतो. आणि मांजरांनाच चपाती वगैरे टाकून बाहेरच हाकलले, कारण घरातले राडा करतात म्हणजे नाही का, दुसरं बोकही येतात घरात, भांडणं हे करतात, केस वगैरे सगळी पडतात. त्यामुळे इथली खिडकी पण लावली, जे की सारखी मांजरांसाठी उघडी असते ये जा करायला. तर मांजरांनाच बाहेर काढल्या बा. इकडं चपाती टाकली मण्याला आणि मण्या चपाती खाते. तर चहा वगैरे पिऊन चाललो आम्ही गावात, तुम्हाला दाखवते. आणि तसंच दसरा वगैरे आलाय ना, दसरा ही काढायचा आहे. पावसाने आज सुट्टी दिली बघा, पाऊस काय नाही, वातावरण पण शांत आहे. त्यामुळं आत्ता दसरा काढायचा आहे. आणि उद्या आहे आपल्या दुर्गा मावाचा बर्थडे. तर तिकडं कालच आले तर उद्या बारामतीला जायचंय. तुम्ही म्हणताले सुट्ट्या घेते, पण तसं नाही, उद्या कॉलेज सुटलं ना मग जायचंय. आणि परवा दिवशी सकाळ सकाळ महाघरी यायचंय डायरेक्ट कॉलेजला. तर चला, चावी वगैरे घेतली. आणि इकडं आपल्या रानात काय ना, लाईट नाही, काहीतरी म्हणजे लाईट आहे, डीपी आहे बरं का, पण काहीतरी घोटाळा झालाय. पप्पाने बोर्ड वगैरे सगळा काढलाय, त्यामुळं ना लाईटीची चार्जिंगची पंचायत होती. त्यामुळं इकडं ही बॅटरी आपल्याला स्वयंपाक वगैरे करताना लावायला. आणि ही साऊंड आहे बघा, कधी आणलेला, किती 2 वर्ष झालाय ना बिघडलेला. तर ह्याला आता नीट करायला चालवलंय. तर चला जाऊ आपण आता गावात. मण्या आलाय, जाऊ कर मण्या, चला पप्पा बसलं गाडीवर. तर चला जाऊ. आणि लय हिरवगार झालंय बघा वातावरण, तुम्ही बघा. इकडे बसलाय जॅक. तर मोठे तू इथेच बस, मोठ्या इथेच बस. मला इथंच ठेवून जाता, मी थांबू इथंच. मी तर स्वयंपाक बनवणार आहे आणि मी इथं थांबून काय करू? कढीपत्ता शेवटी राहिलाच ना. मी सकाळी उठल्यापासून सांगते कढीपत्ता घे आमटीसाठी म्हणून. इथं एवढं मोठं झाड आहे, सकाळपासून सांगते ना. मागाशी जाऊन आली, तिथं म्हणली खराब आहे मम्मी, तिथला नको. जा लवकर घे कढीपत्ता लवकर. आईने डाळ शिजवून ठेवली असन, बाकीचं गेल्यावर करायचं. वांग कशाला? वांग नसतं, कारलं कढी वडी असते या. ती दिवस आज कसा मस्त असं चमकतो या. नको घेऊ. आई रात्रीची करत होत्या, ते कारलं गवार भेंडी ती नीट करून ठेवत होत्या. हा बस झालं, बस आमटी पुरता घ्यायचाय. चल बस बस बस, दामाने उतर, दामाने. आपल्या घराला जिना नाही, पण हीच आपला जिना आहे कढीपत्ता, हाय का नाही? करू पण तवर तर बनेल पाठीमागणं दिसतंय टी शर्टच्या वरनं. हा मानपशी. चला धरा या हातात. हा घे ना, एक एक अलग अलग घे की. हा तसं करायचं असतं तसं. बाद झालं. काय कढीपत्त्याचीच आमटी नाही बनवायची सगळी. म्हणे तू कुठं निघाला? मण्या लागला महाग. मिरची भारी आली. इथं बोरीचं झाड. म्हण्या नको येऊ. चला आता बघा जस्टच लाईट आली. लाईट नव्हती तर मगाच धरणं. आणि आता यांचा बघा स्वयंपाक चालू आहे. तर लय भजी वगैरे मगाशीच करून घेतलं, तेव्हा काय लाईट नव्हती. आता लाईट आली बघा कशी तरी. इथं पण घोटाळा होता, रानात तर काय लाईट नव्हतीच, पण इथली पण गेलती. तर बघा आजची मम्मीने पोळी केली मस्तपैकी. पप्पा पण आलं बघा आताच रानातून गेलं ना. केलं का लाईटीचं काम? इथं पण आताच लाईट आली. लाईटीचं घोटाळा, तार तुटली होती ना, जोडाजोडी चालली होती. देवीच्या मागं आपल्याकडे येणारी लाईट. होय, नवीन वय? नवीन नाही, तेच 3 तार आहेत ना, त्यातली वायर कट झाली मेन लाईन. हा 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 हा. मग तेव्हा म्हणून लाईट नव्हती का घरी पण? उदबत्ती घेतली बघा इकडं. हळद कुंकू, भस्म गोपीचंद आणि अष्टगंध बुक्का. आता हे सर्व घेऊन घरावर जायचं आणि तिथं पूजा करायची. हे आमटी, गुळवणी, कढी, भजी सगळं घेतले बघा. काय दही लाटली का?
अयो किती फुगली. तुझ्यावानी फुगली अशी टम म्हणून. होय तू कशी फुगती अशी फुगली बघ. मी ह्याच्यावर जास्त फुगते अगं मग. त्याच्यावर जास्त फुगते. तुला करून हाणली पाहिजे चांगली. होय लय फुगती तू. काय का नाही नाना? होय ना मी इतकी फुगते काय? काय होती बस 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 बस. तूप घ्या तू 11:30 वाजत. आणि पहिला निवड कशाचा होता? पहिला निवड ठेवलेला ते कशाचा होता? दही भाताचा होता. काय होत नाही त्याला. चला असू द्या. आई सारखी अशीच करते हे ना. काय होते त्याला. इथं आता बघा घराच्या पाठीमागे एरंडाची पानं तर ही पण लागतात बघा तिथं निवड ठेवायचा ना. चांगली चांगली घ्या. 4 बघा आता पानं घेतात पप्पा. आणि इकडं बघा हे आपलं घर आहे. घराच्या पाठीमागच्या साईडला आली मी. रुद्रा पण आहे आमच्यावर. फायनली आता सगळा स्वयंपाक ही झालेला आहे. म्हणजे आता जेवण चाललेत. मग अशी सगळा निवड वगैरे दाखवला. सगळ्यांना जेवायला घातलं आणि आता आम्ही सगळेजण जेवायला बसलोय. आईला जास्त काय पोळी गुळवणी आवडत नाही त्याच्यामुळे आईने आमटी आणि भात घेतात खायला.